गेल्या काही दिवसापासून अभिनेत्री उर्फी जावेद हिचे तुकडे कपडे आणि अंगप्रदर्शनावरून टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्राताई वाघ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी टीकास्त्र सोडले आहे. चित्रा वाघ जे काही करत आहेत तो अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. राजकारणातील आणि भाजपमधील आपलं अस्तित्व बळकट करण्यासाठी किंवा मंत्रिपद मिळवण्यासाठी चित्रा वाघ हे सर्व करत असाव्यात, असे अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटरच्या हँडलवरून राजस्थानमधील भाजपच्या जनाक्रोश सभेतील अश्लील नृत्याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. यावर चित्रा वाघ काही बोलत का नाहीत, त्याबद्दल आपल्याला काय मत आहे, याला आपण कुठली संस्कृती म्हणाल, याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का, असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. हा व्हिडिओ 3 जानेवारीचा आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून राजस्थानमध्ये जनाक्रोश महासभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा स्टेजवर मुली नाचवण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. जनाक्रोश महासभेच्या दरम्यान मुलींनी अश्लील नृत्य सुरू केले होते. या अश्लील नृत्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले आहे. दरम्यान हाच व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून अंजली दमानिया यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. चित्रा वाघ या भाजपमध्ये आहेत, मग त्या यावर काहीच कसे बोलत नाही. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादामध्ये मला पडायचे नाही, परंतु या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, असे देखील अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले आहे. त्याचबरोबर भाजपच्या स्टेजवर अश्लील नृत्य झालेले तुम्हाला चालते का, असा सवाल देखील अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना विचारले आहे.